सुदामाचे पोहे म्हणताना तुम्ही उपार दाखवताना मग ह्या लीळा आठवल्या पाहिजेत. पहा, आपण पुन्हा भागवत कथा चालू, भागवत कथेत जाता आलं पाहिजे. मग एक वेळेस राजा परीक्षितीने शुकमुनीला विचारलं की महाराज, की भगवंताच्या अनंत नामापैकी एक देवाचं नाव आहे, त्याचं नाव आहे दीनबंधू. काय नाव आहे? दीनबंधू. आणि ते दीनबंधू नाव मला खूप आवडतं. मग हे दीनबंधू नाव म्हणजे दीन म्हणजे रंक, रंक म्हणजे गरीब, दरिद्री माणसाला सुद्धा आपला बंधू बनवलं म्हणून त्याला दीनबंधू म्हणतात. मग हे नाव कसं पडलं असं कुणी विचारलं? राजा परीक्षितीने शुकमुनींना. आणि मग शुकमुनी सांगतात, आता मी तुला सांगतो हे नाव कसं पडलं. सांगतात, कृष्ण भगवंत ज्यावेळेस अवांतिका म्हणजे उज्जैन, या उज्जैनला संदीपाणींच्या आश्रमामध्ये विद्याभ्यास शिकण्यासाठी जातात, त्यावेळेस तिथे सुदामाची आणि कृष्णनाथाची त्या ठिकाणी मैत्री होते. विद्याभ्यास झाल्यानंतर कृष्णनाथ द्वारकेचे राणे झालेले आहेत, म्हणजे राजे झालेले आहेत. आणि मावल्यांनो, इकडे सुदामा ज्याला अस्मावती म्हणजे आजचं पोरबंदर, कधी गेले तर जा, महात्मा गांधींची नगरी गावे, त्या ठिकाणी सुदामपुरी असंही म्हणतात. इथे हा सुदामा राहायला लागला. त्या ठिकाणी सुशीला सोबत विवाह होतो सुदामाचा. दिवसामागून दिवस जातात, 4 मुलं होतात या सुदामाला. किती? 4 मुलं झालेले आहेत. आणि अचानक दुष्काळ पडला मावल्या. सुदामा गरीब होता, पण भागवत सांगते की कृष्ण शासित सका कश्चित ब्राह्मणो ब्राह्मवेत्तम. तो परिस्थितीने गरीब होता पण मनाने श्रीमंत होता. आम्ही त्याला दरिद्री सुदामा म्हणतो, बरोबर आहे की नाही? पण तो दरिद्री नव्हता हो, तो मनाने श्रीमंत होता. ब्रह्मवेत्ता भागवत सांगतोय, तो ब्रह्म जाणता होता. परिस्थिती फार वाईट असते, गरिबी फार वाईट असते मावल्या. दुष्काळ पडला, भिक्षा मागायची, एक दिवशी भिक्षा आली नाही. पहा, घरामध्ये अन्नधान्य राहिलं नाही, अन्नाचं एकही कण नाही. 4 मुलं होते, भूक लागलेली. गाडगे पाहिले या सुशीलाने, गाडग्यामध्ये काही नव्हतं. ज्या गाडग्यामध्ये पीठ ठेवायची ना, त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकला, पाणी टाकलं, ते हलवून त्या मुलांना पेज म्हणून ते पाजलेलं. थोडा वेळ 1-2 घंटे भूक शांत झाली मुलांची. रात्रीचे 12 वाजलेले येत. पुन्हा भूक लागली, उठून बसले. आई, आम्हाला खूप भूक लागली ग, जेवायला दे ना. सुशीला पाहते, घरात तर काहीच नाही, आता काय द्यायचं मुलांना? पुन्हा गाडगे उतरले, काहीच नाही. आई दे ना ग, खूप भूक लागली, झोप येत नाही, दे ना काहीतरी खायला. आतमध्ये जाऊन म्हणते, काय देऊ आता पोरांना खायला? एका वाटीमध्ये मिठाचा खडा टाकला. भूक लागल्यानंतर तोंड सुकल्यानंतर जीभ टाळ्याला चिटकायला लागते मावल्यांना. बघा तुम्ही, भूक लागल्यानंतर मुलांचे ओठ ओठाला चिटकायचे. या सुशीलाने त्या वाटीमध्ये मिठाचा खडा टाकून ते पाणी होटावरती फिरवलेले. लक्षात घ्या. थोडे वेळ मुलं झोपले, पुन्हा 1 वाजता उठले, रात्री मध्यनिशी. आई, आम्हाला झोप येत नाही, खायला दे ना काहीतरी. सुशीला म्हणते, आता काय खायला देऊ तुम्हाला? एक कपडा फाडला आणि पोटाला बांधलेला आहे मुलांच्या. असं म्हणतात, जुन्या काळामध्ये पोटाला ओढ बांधल्यानंतर भूक कमी होते. आता तो काळ राहिला नाही, पण पूर्वीच्या काळात म्हणतात असं, भूक जर लागली पोटाला बांधलं ना तर भूक शांत. पोटाला बांधल्यानंतर भूक शांत झालेली आहे ह्या मुलांची. सकाळी सुशीला उठते आणि म्हणते, धनी सुदामाला, घरात अन्नधान्य नाही हो. मी असं ऐकलंय तुमचा मित्र चक्रवर्ती राजा द्वारकेचा राणा आहे, जाणा त्याला काहीतरी मागा ना, जाणा. सुदामा मनामध्ये विचार करतो, माझा मित्र तर आहे, पण मला ओळखेल का? विचाराचं चक्र डोक्यामध्ये सुरू झालेलं आहे. पहा,
कसं जाऊ त्याच्याकडं? पत्नीचा हट्ट आहे. ते आलेत ना, त्यांना घेऊन या. आणि मग ते विचाराचं चक्र डोक्यामध्ये असताना पुन्हा पुन्हा पत्नीची इच्छा आहे की जाणं हो जाणं. तुम्ही तर सांगता ना माझा मित्र खूप मोठा झाला म्हणतात ना मला. मनामध्ये सुदामा विचार करायचा, माझ्या गुरुकुलमध्ये असणारा माझा देव, कारण की सुदामाचं आणि काणाचे दोघाची मैत्री आहे, दोन नाते आहेत. सुदामा भक्तही आहे आणि मित्रही आहे, लक्षात घ्या. आणि मग भागवत सांगतंय, या चित्वा चतुरो मुष्टीने विप्राण प्रतुक तंदुलान चैल खंडेन तान बद्वा भर्त्रे प्रादादुपायनम. की वेगवेगळ्या घरी त्या ठिकाणी त्या सुशीलाने 4 घरी वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आणलेले आहेत. आणि आपल्या पतीजवळ म्हणजे सुदामाजवळ ती पोटली बांधून दिलेली एक जीर्ण कपड्यामध्ये हातामध्ये घेतली. आणि ते पाहिल्यानंतर माझ्या देवाला मित्राला ही तुच्छ भेट. मनामध्ये विचारचक्र जाऊ का नको, निघायचा पुन्हा यायचा. अंगामध्ये चांगले कपडे नाहीत, लक्षात घ्या. पण इच्छा नसतानाही पत्नीच्या आग्रहास्तव सुदामा हातामध्ये काठी